का आता सिनेमाचं प्रमोशन मला मी पोस्ट लिहितो की वर्ल्ड कप बद्दलचं वगैरे माझं मत आहे ते मी कायमच लिहितो. बरं गमतीची गोष्ट म्हणजे ते मी माझ्या मजेसाठी लिहितो. बरं त्याच्यात सुद्धा काय झालं तुम्ही सांगू का तुला. एकदा मी सहज उपहासानं एक पोस्ट लिहिली. आता अचानक एकदम आपल्याकडे हे मी ज्या ऑफिसमध्ये बसलो ना अशा ह्या मीडियाचा ऑनलाईन पत्रकारितेचा नावाचा एक जो बिंडोकपणा जो आहे, क्षमा करा मी इथं बसूनच बोलतो आहे पण माझा नाईलाज आहे. काही त्याच्यामधलं हे नाही मी कुठं काय म्हटलं नाही, काही वापरा तुम्ही, एकूणच म्हणतो. नाही तुम्ही पण त्याच्यात आहात, आम्ही आहोत. की कसं होतं की कुठली तरी एक बातमी घ्यायची. आता एक पोस्ट टाकली आहे तर सोशल मीडियावरची एखाद्यानं पोस्ट केलेली आहे तर त्याच्यावर अमुक एका प्रसिद्ध नटानं हे आपलं काय मांडले मत, यांची काढली अब्रू, यांचे व्यक्त केला संताप वगैरे. तुम्हाला काय माहिती मी ते संतापात लिहिले का मजेत लिहिले, तुम्ही कसं काय परस्पर ठरवलं. तर एकदा मी ती पोस्ट लिहिली आणि 10-12 न्यूज चॅनलनी त्याच्या बातम्या केल्या. तर मला असं झालं की मला जरा जरी माहिती असतो की याची पोस्टची बातमी होणार आहे तर त्याच्यावर त्या बातमीवर मला एका न्यूजला पॅनलसाठी बोलवलं डिस्कशनला. अरे म्हटलं मी नव्हतं ह्यासाठी लिहिलेलं ते. बरं एक काय झालं की मी वर्ल्ड कपच्या मॅचेस बद्दल जे लिहितो ना मी खेळलोय, मला त्याचं हिस्ट्री माहिती आहे आणि मला आवडतं आणि मला सुचतं आणि तो असा विषय आहे की तो सगळीकडे. आता त्या माझ्या पोस्टवर लोक वाट बघत बसायची ह्याची मला कल्पनाच नाही. एकदा असं झालं की मी एका इव्हेंटच्यासाठी एका मंत्र्यांच्याकडे इव्हेंटच्यासाठी मीटिंगमध्ये होतो आणि आता त्यांच्यासमोर मी फोन घेऊ शकत नाही ना. तर ती वर्ल्ड कपची ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तानची मॅच आणि ती ऑस्ट्रेलियानं 200 मारला नाही ना आणि ती जिंकली आणि मी आपला असा. तर मला ना त्याच्यानंतर खूप जणांचे फोन, अहो तुमची पोस्ट नाही पडली तुमची. अरे म्हटलं मला पर्सनली इतक्या जणांनी पोस्ट का नाही लिहिली, 2 तास झाले होते मॅच होऊन. म्हटलं अरे मला काय नोकरी आहे मी कोणाच्या की आता माझा पगार थकला आणि मी आन्सरेबल आहे. तर मला पहिल्यांदा कळलं की लोक विचारायला लागले खूपदा वाट बघून. पण मला जसं पाहिजे तसं मी ते लिहिलं. त्याचा परिणाम असा झाला की त्या पोस्टच्या बातम्या मग हळूहळू फायनलच्या मॅचपर्यंत वगैरे. फायनलला आपण पोचलो म्हटल्यानंतर अनालिसिससाठी चॅनलचं हे वगैरे मग ते मला आवडतं क्रिकेटच्या मॅचेस आणि वगैरे. पण मी एक सांगू तुला, माझी ही धारणा आणि तसं मी जगतो. आत्ता जो माझा फोन जर बघितला तर माझ्या याच्यावर कुठलंही नोटिफिकेशन नाही, सोशल मीडियाचं कोणतंही नोटिफिकेशन नाही कुठल्याही याचं. इवन व्हॉट्सअपला सुद्धा कुठल्याही ग्रुपचं नोटिफिकेशन ऑफ. कित्येक व्यक्तिगत सुद्धा पर्सनलचं ऑफ. ज्यांची कामाची गरज आहे, ज्यांचं आत्ता याच्यामध्ये तेवढंच फक्त ऑन असतं. सोशल मीडिया वगैरे तर ते जे त्या लोगो असतो त्याच्यावर इतके मेसेज तेही नाही. मला जेव्हा वाटेल तेव्हा मी ते बघतो. माझ्यासाठी सोशल मीडियासाठी मी नाही आहे. नाहीतर मला म्हणजे एक सेकंद जगू देणार नाही, हैराण होईल. त्यांनी नाही सारखे काहीतरी आवाज काढून हाक मारायची. माझं मी पाहिजे तेव्हा बघीन, पाहिजे तेव्हा काय ते त्याची जागा तिथेच असली. माझं मत आहे हे. मी बॅकली मूर्ख, काही म्हणजे समज नसलेला, बिंडोक असं वाटू दे, माझं काहीही म्हणणं नाही त्याबद्दल. असं कसं वाटेल? तुम्ही इतके क्रिएटिव्ह आहात, इतके डाऊन टू अर्थ. अरे काय झालं माहितीये का, पूर्वीच्या लोकांनी भरपूर कामं केली ना, कमी आयुष्यामध्ये जास्ती काम केलं कारण तेव्हा सेल्फी आणि सोशल मीडिया नव्हता. हे तुमचं मत आहे? हो. आज म्हणजे प्रत्यक्ष सिनेमाच्या शूटिंगपेक्षाच नाटकाच्या प्रयोगापेक्षा पुढचे जेवढा वेळ नाटकाचा प्रयोग झालाय तेवढा वेळ पुढचे 2 तास फोटो काढण्यासाठी उभा राहायचा आहे. हा वेळेचा अपव्यय आहे. म्हणून जास्त काम का नाही होऊ शकत, कारण सगळा वेळ असाच चाललाय. बरं मग तुम्ही तुमच्या घरी काही लिमिटेशन्स ठेवल्यात का तुमच्या परिवारामध्ये की सोशल मीडियाचा वापर आपण इतपत हे करायचा किंवा काय असं काहीही कोणाला कसलंही किंवा मग नाही पुस्तक वाचा इतकं हे काहीही कोणाला सांगायची गरज असत नाही. नाही असं काही नाही, बंधन काही नाही. मला काय करायचं ते माझं मी करतो. प्रत्येकानं आपापलं
ठरवायचं असतं. पण जनरली अरे ते व्यसन आहे ते, कारण नसताना. आणि काय आहे माहिती आहे का, मी एकतर नंतर असं सकाळी झोपेतनं उठल्यानंतर अजिबात सोशल मीडियाचं एकही चांगली बातमी तुम्ही लोक देत नाही. म्हणजे त्याच्यामध्ये वाणीभर नको तिथे ह्याच्या तिसऱ्या बायकोची दुसऱ्या बायको होती सुंदर, त्यांच्या इथे होतं तीळ वगैरे. मला काय करायचंय कुठे तीळ होता आणि काय होता वगैरे. मग इथे आता आता त्या लोहगड ह्याचं केवढं तुम्ही हे करून ठेवलंय. गिरगावची बातमी केवढी तुम्ही चालवलेली आहे ती. आता गिरगावनं लोहगडला जिंकलंय. तुम्ही नाही नाही, हे बघ मी सांगू का, हं. तुम्ही लोकांना इन्स्टिगेट करता असा माझा आरोप आहे. असं तुमचा आरोप हो, आहे. प्रश्नच नाही. आम्ही सिद्ध करू शकतो मी ते. आम्ही सत्य घटना दाखवत नाही असं तुम्हाला म्हणायचंय. नाही नाही, का सत्य घटना दाखवत सत्य नाही म्हणजे? घटनाही दाखवतो की आम्ही आम्ही हे बघ, सत्य घटना फक्त एवढ्याच असतात काय? काय वाटतं आणि तुम्ही तुमच्या मते भांडणं लावून देता लोकांना. तुमच्या भांडण तुम्ही भांडणं लावून देता. बर कुठलं तरी एखादं कोणीतरी काहीतरी बोललं त्यातलं एकच वाक्य घ्यायचं, त्याचा आगा नाही पिछा नाही, त्याचा मथळा करायचा. म्हणून मी अनेक ठिकाणी जात नाही, अच्छा. कारण ते आपल्या हातात नाही आहे. बरं तो मथळा मग लोक काहीही वाचायच्या आधीच शिव्या देऊन मोकळे होतात. तुमच्या मते मग पत्रकारिता कशा पद्धतीने चालली पाहिजे असं तुम्हाला वाटतं? ऐक ऐक, कशा पद्धतीने चालली पाहिजे. एकतर पूर्वी काय माहितीये का, उत्कंठा वाढावी म्हणूनची गोष्ट. आता तर धादांत खोटं छापतात रे. काही हे बघ, मला त्याच्यात काय जायचं नाही, म्हणजे खोटं छापतात. काही खोटं की आता तुम्ही आता आता काल ना एका काय खूण केली. नाही नाही फोन दे म्हटलं. हा हा. काल आता कुठल्या तरी नाही नाही, इकडनं काय खूण केली. अरे भीती रे, भीती 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 भीती. आता काल एक आता अशी बातमी होती की अभिनयात कारकीर्द केल्यानंतर इतकी वर्ष कारकीर्द यशाच्या शिखरावर असल्यानंतर ही अभिनेत्री एड्सने गेली वगैरे. बस बातमी होती. मग मूर्खांची जमा, आपल्याला निरुद्योगी लोकांची संख्या कमी आहे. लगेच जाऊन ही कोण कुठली काय, तर कुठली हॉलिवूडची नटी जिचं नाव सुद्धा कोणाला काय माहिती नाही इथे, आणि तिथे कशाला मरायला पाहिजे. पण काय तुम्ही ते लाईक्समध्ये तुम्हाला त्याच्यात पण तेवढाच इंटरेस्ट, लाईक्समध्ये आणि ह्याच्यामध्ये तेवढे व्ह्यूज तेवढे हे. बरं, एकच बातमी एका ओळीची असते. आता ती एक पॅराग्राफ केला ठीक आहे, पण दळून 5-6 पॅराग्राफ करून फायनली जे काय ना शेवटच्या 1-1.5 वाक्यात लिहून एक मथळा. कारण तेवढंच टाइम स्पेंड तुमच्या पेजवर लोकांनी डोळे किती वेळ ठेवले, मग ते राहिले, मग वाचू. बरं, लोकांना आणि ते बरं तुमची सुद्धा हेच आहे की लोक किती का शिव्या देणार. तुम्हाला त्याचं काही पडलेलं नाही, कोण मागवळून तुम्ही बघतच नाही शिव्या कोण देते काय ते. सगळे हेच करतात. आणि त्याच्यामध्ये हळूहळू काय झालंय की खोट्या बातम्या देऊन ना भांडणं वाढवलेली आहेत मीडियानं. असं तुमचं मत आहे? दिसतं, माझं एकट्याचं नाही आहे, तमाम लोकांचं मत आहे. पण हे सगळेच मीडियावाले असं वागतात असं तुमचं मत आहे? बरं आता गंमत सांगतो नाही का? नाही नाही, तुम्ही आधी हा ऐक ना, प्रश्नाचं गंमत उत्तर सांगतो द्या ना, मला. गंमत सांगतो ना. हा. तुम्ही आता एक हे जे येतं ना हा. की 2 नट आणि त्यांचा एक एरिया वगैरे, पहिला सिनेमा मानधन हे यांचे एवढे, आजवर कमावी संपत्ती 497 कोटी, 600 कोटी, लग्न 1-2, मुलं ही ती, अविवाहित, फलाण ठिकाण हे ते. आता त्याच्यामध्ये तर मला काय करायचं आहे तुम्हाला, काय माहिती हे खरं आहे का काय, एक ठोकून आपलं द्यायचं. तर काही मराठी नटांच्या ह्याच्यामध्ये 35 कोटी मराठी नटांचा. मी फोन केला, अरे 35 कोटी 47 कोटी 35 कोटी. म्हटलं अरे मला खरं सॉरी, मी काय जर असं एकदम माझ्याकडनं काही एवढा श्रीमंत माणसाला मी गृहीत धरून बोललो असेल तर वगैरे असं. अरे म्हटलं अरे मध्ये टिंब वगैरे सुद्धा पुढं कोटी असेल तर ते नाहीच, म्हणजे आधीच काहीतरी हे पाहिजे वगैरे. तर तुम्ही हे आता हे जे काय नाही, मला कळत नाही की लोकांच्या आयुष्यामध्ये कोणी किती लग्न केली, कोणाच्या पाठीवर तिळ आहे, त्यांची तिसरी बायको चौथ्यापेक्षा कशी सुंदर आहे, यांनी कुठे माती खाल्ली. आता तर ते घाणेरडं कसं, हे बघा, एखादी प्रसिद्ध नाही आहे इंटरेस्ट, सगळ्यांना नसतो, करोडो माणसं आहेत माझ्यासारखी. मी कसा जगात वेगळा कुठला तरी
ग्रहावरून आलो आणि अरे हा एकदम म्हणजे आउट ऑफ द हे ब्लॉग असं काही नाहीये. माझ्यासारखी सामान्य माणसं करोड आहेत या जगामध्ये. आता ना एखादी व्यक्ती गेली, अजून तिथे ना तुळशीचं पान घेऊन अजून भडाग्नी अजून व्हायचं आहे, कवटी फुटायची आहे ती त्याच्या आधी. यांनी त्यांच्या तरुणपणी खाल्ली होती इकडे माती, त्यांचे हे कशाला पाहिजे? रॅट्रेसमध्ये उगाचच लोकांच्या चारित्र्याचे लचके तोडून आपण आपली रॅट्रेस, हे नैतिकदृष्ट्या काय मला, आणि हे माझं मत आहे आणि मला माहिती आहे हे तुम्ही जर लावलं तर माझ्या मताला मरणाचा रिस्पॉन्स येणार आहे. आणि मी म्हणतोय की हेच तुम्ही लावा. माझं कुठलंही वाक्य असं मथळा त्याचा काहीतरी कंट्रोवर्सी क्रिएट करण्याच्या ऐवजी. हा. एक उदाहरण सांगतो आता तुला. एकदा मी वसईला गेलो होतो. वसईला होतं वीणा गवाणकरांचं पुस्तक होतं रॉबी डिसिल्वा. रॉबी डिसिल्वा नावाचं त्यांनी चरित्र आहे. रॉबी डिसिल्वा नावाचं एक अद्वितीय मराठी माणूस वसईतला, जगभरचे म्हणजे युरोपियन त्याच्यामध्ये इटलीमध्ये डिझाईन इन्स्टिट्यूटमध्ये 50च्या दशकातला शिकलेला पहिला भारतीय आणि पहिला मराठी माणूस, वसईचा माणूस. तिकडचा टॉपर आहे तो, टॉपर. जे सगळे जे कॅडबरी बिडबरी वगैरे आणि इंटरनॅशनल सगळे ब्रँड्स आहेत ना, त्याची कॅलिग्राफी आणि त्याचं रॅपर वगैरे त्यांनी डिझाईन केले. हे बँक ऑफ इंडिया, SBI वगैरे लोगो मधला तो जगातला नंबर 1चा माणूस. तो मराठी आहे हे कोणाला माहीत नाही. त्या तो वसईचा आहे. त्यांच्या वयाचं त्यांचं चरित्र होतं. मला वीणा त्यांनी बोलवलं की प्रकाशन समारंभाला, पुस्तक प्रकाशनाला, आणि रत्नाकर मतकरी देखील आहेत वगैरे. म्हटलं ते असताना मला तुमच्या पुस्तक, मी इतका लहान आहे, मला कशाला बोलवत आहे? ते ऐकायला सर ते म्हटले नाही, तरुणांचा प्रतिनिधी म्हणून तुम्ही आलं पाहिजे वगैरे. मला दडपण. तर रत्नाकर मतकरी ज्येष्ठ व्यक्तिमत्व, त्यांचा अधिकार आहे ते पुस्तकाचं प्रकाशन करण्याचा. मी आपला उगाचच बसलोय बाजूला असं मला वाटलं. आता भाषण करायची वेळ आली. तर मी हे जे का तपशील सांगितला, तर एवढं मोठं काम असलेला माणूस, एवढं हे पण माहिती नाही. वीणाताईंचे उपकार आहेत की अशा माणसांचं, अशा आणि आपल्या जवळ आपल्या गावात राहणाऱ्या माणसांचे, आंतरराष्ट्रीय ज्यांचं काम आहे, अशा लोकांचं कौतुक आणि त्यांचं चरित्र कळावं. आम्हाला त्याची प्रेरणा आहे, आम्हा तरुणांना त्याची. आणि असा डिझायनर माणूस, आणि या कौतुकानं बोललो खरं. आणि मी असं माझ्या उपजत ह्याच्यामध्ये म्हटलं की खरं म्हणजे सरकारनं घरात जाऊन त्यांना पद्मविभूषण द्यायला पाहिजे आज त्यांचं वय लक्षात घेता. दुसऱ्या दिवशी पेपरमध्ये बातमी काय, सरकारनं पवारसाहेबांना पद्मविभूषण का दिल्याचा नामोल्लेख, म्हणजे उल्लेख टाळून ऋषिकेश जोशींनी केली टीका. सरकारनं पवारसाहेबांना पद्मविभूषण जे दिलं होतं, तर त्या पत्र माझं एवढी तिडीक गेली. मी त्या वर्तमानपत्रात फोन केला. म्हटलं कुणी केली आहे बातमी ही? माझं भाषण रेकॉर्डेड आहे, रेकॉर्डेड. मी काय बोललोय? मी रॉबी डिसिल्वा आणि त्यांचं काम, तर सरकारनं त्यांना सन्मानित करावं, ह्याच्यामध्ये कोणाचा तरी उल्लेख जर मी टाळलाय, तर तो उल्लेख केला हे कसं काय ठरवलं तुम्ही? तुम्ही कसं ठरवलं? माझ्या मनात काय येते? तुम्हाला ते पत्रकार लोकांना ते चालवायचं. माझ्या मनात काय ते पत्रकारांना कशाला ठरवायचं ते? मी एवढा, मला सांग, हे अत्यंत मुद्दामून आहे, गैर आहे, काही संबंधच नाही या गोष्टीचा. दूरपर्यंत माझ्या डोक्यात विषय नाही तो. आणि माझी काय प्रार्थना आहे रे, यांना सरकारनं का पद्मविभूषण? माझं काय, माझी म्हणजे माझी लायकीच नाही त्या विषयावर बोलण्याची. आता हा मथळा देण्याचं काय कारण आहे? एक उगाच वाद निर्माण करायचा आणि ट्रोल कसं होता येईल असं बघायचं. मग मी तर फोन केला. म्हटलं हे का लिहिलंय हे? म्हटलं ह्याची जाहीर माफी मागायची. कारण काही संबंध नसताना तुम्ही असं जर हे करणार असाल, आणि असं एकदम, आता मी ना त्या ब्रिजच्या प्रमोशनसाठी होतो. आता ब्रिजच्या प्रमोशन, आता निर्मात्यानं प्रमोशनचा खर्च केलाय, तिथे इतका मीडिया आहे, तर तिथे मी माझ्या रोल आणि त्या प्रोजेक्ट डिरेक्टर त्या संबंधी बोलायला आलो ना. तिथे लगेच पत्रकार येऊन अमुक एक जो विषय झालेला आहे त्याच्याबद्दल तुमचं मत काय? तर मी म्हटलं की हॅलो, माझं पर्सनल मत मांडण्यासाठी यांनी तुम्हाला नाही बोलवलं इथे, हे त्याच्यासाठी वेगळं आपण बोलू, इथे मी काहीही बोलणार नाही. त्याचा राग आला. अरे ते एम्बॅरेसिंग असतं ना. मी जर एखाद्या ठिकाणी जर ज्या प्रोजेक्टसाठी गेलोय, तिथे मी भलतेच कुठले तरी इंटरव्ह्यू देत बसतो, निर्माता काय म्हणेल? आणि तिथे तुम्ही कशाला विचारता कंट्रोवर्शियल प्रश्न? आणि हे जे आहे ना, हे बऱ्याच वेळेला, आणि बातम्या वाचल्यावर कळतं ना, आज असंख्य ठिकाणी इतक्या आणि खोट्या असतात.
मुळात असं काही म्हटलेलं नसतेही. मग ते ट्विक करणं आणि हे वगैरे ठीक आहे, पण त्याचा दर्जा आता खूप असा इतका हे झाला ना, पर्सनल किंवा काही वेळेला आता त्याची ना लिमिट राहिलेली नाहीये. ते आता म्हणजे कॅमेरा असा बेडरूममध्ये जाऊन लावून सगळं कळलं पाहिजे आणि जगाला आम्हाला दाखवायचं आहे. अशा ह्या स्पर्धेत आहे सगळं ते. माझा तत्वतः माणूस म्हणून या गोष्टीला भयंकर विरोध आहे किंवा म्हणून प्रत्येक माणसाचं लाईफ हे म्हणजे मी माझ्यासाठी म्हणतो, माझं व्यक्तिगत आयुष्य जे आहे, ते काय सोशल मीडियाला काय सांगायचं जगाला, कशाला? मला जर तुला सांगायचं, मी फोन करीन ना तुला, की "अरे आज हे झालं, ही